नमस्कार बालमित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने व माननीय मुख्याध्यापिका शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आज आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. मायसेल्फ जयश्री डुकरे. आवर स्कूल नेम इज अभिनव बाल विकास मंदिर, उत्तम नगर. टुडे we are learn environment education standard 3rd. Our lesson name is inside the kitchen. You know the kitchen? Everyone knows the kitchen, right? चला तर मग आज आपण किचन मध्ये जाऊया. कशाला? आईला मदत करायला. येणार सर्वजण? चला तर मग. Can you tell? This picture shows puris being made. Puris have to be fried. Wood is being burned to obtain the heat for frying. या पिक्चरमध्ये काय दिसतंय? मेकिंग पुरीज. पुरी बनवताना आपल्याला एक लेडीज दिसत आहे, हो की नाही? ती कशी बनली जात आहे? पुरीज हॅव टू बी फ्राईड. पुरी काय केली जाते? फ्राईड म्हणजे तळली जाते. वूड इज बीइंग बर्न टू ऑब्टेन द हीट फॉर फ्राईंग. आणि पुरी फ्राय करण्यासाठी वूड म्हणजे लाकडापासून उष्णता दिली जाते. हीट म्हणजे उष्णता. लाकडाची उष्णता तयार करून त्याला दिली जाते आणि त्यापासून फ्राईंग म्हणजे ती पुरी तळली जाते. ओके. लुक ॲट द पिक्चर्स बिलो अँड गिव्ह सिमिलर इन्फॉर्मेशन. खालील पिक्चर बघा आणि त्यासारखी तुम्हाला माहीत असलेली माहिती तुम्ही द्यायची आहे. तर ही पिक्चर सर्वांच्याच ओळखीची आहे, हो की नाही? हे सर्व पिक्चर कुठली आहे? किचनमधले, राईट? जे तुमची आई करते, हो की नाही? हे सगळे पिक्चर्स तीच आहे. तुम्ही ती ओळखायची आणि त्याबद्दल माहिती सांगायची. हाऊ डू वी प्रिपेअर फूड आयटम्स. आपण अन्नपदार्थ कसे बनवतो ते आता आपण बघणार आहोत. पीपल प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड आयटम्स अकॉर्डिंग टू देअर लायकिंग. म्हणजे लोक जे फूड आयटम्स तयार करतात म्हणजे अन्नपदार्थ तयार करतात ते त्यांच्या आवडीनुसार असतात. दे यूज अ व्हरायटी ऑफ इन्ग्रेडियंट्स फॉर द पर्पज लाईक. म्हणजे त्यांना जे आवडतात ते बनवण्यासाठी ते विविध साहित्याचा उपयोग करतात, विविध पद्धतींचा उपयोग करतात. ते आता आपल्याला बघायचं आहे. ओके. फर्स्ट इज राईस. Everyone like this, right? Almost like rice. Next is wheat. Next is pulses, means डाळी. खाता ना सर्वजण? Vegetables. Fruits. Everyone like. Eggs. What is this? This is a fish. Many of our food items are prepared by heating. खूप सारे अन्नपदार्थ आपण काय करतो? उष्णता देऊनच बनवत असतो. To cook rice, we add water to the rice and boil it. आता राईस शिजवण्यासाठी आपल्याला काय लागतं? We add water. त्यामध्ये आपण पाणी ॲड करतो आणि त्याला काय देतो? हीट देतो आणि नंतर तो बॉईल करतो. बॉईल झाल्यानंतर अशा प्रकारे तो राईस रेडी होतो, हो की नाही? सो फर्स्ट इज प्रिपेअर, बॉईल. ओके. नेक्स्ट पुरीज, पकोडाज आर फ्राय. त्यानंतर पुढचं जे आपण अन्नपदार्थ बनवतो तो कोणता आहे? पुरी किंवा पकोडे. मग ते कसे बनवतात? फ्राय म्हणजे काय केले जातात? तळले जातात. मग ते कसे तळणार? ऑइल और घी इज यूज टू फ्राय दे. हे फ्राय करण्यासाठी आपण काय वापरतो? ऑइल किंवा घी म्हणजे तुपाचा उपयोग करून आपण पुरी पकोडे फ्राय करतो. म्हणजे फ्राय करण्यासाठी या दोन घटकांचा उपयोग केलाच जातो, तेव्हाच ते आपण फ्राय करू शकतो. ओके.
पाण्यात आपण फ्राय करू शकत नाही. रिमेंबर इट. ओके. नेक्स्ट, मोदक्स अँड इडलीज आर स्टीम्स. नेक्स्ट इज मोदक अँड इडलीज. हे कसे बनवले जातात? बॉईल केले जातात का की फ्राय केले जातात? नो, दिस इज स्टीम, म्हणजे ह्याला उष्णता दिली, ह्याला वाफ दिली जाते. वाफेतूनच हे तयार होतात. ओके. नेक्स्ट इज चपाती अँड भाकरीज आर रोस्टेड. त्यानंतर आपण काय खातो? चपाती पण खातो, भाकरी पण खातो, जसं राईस खातो की नाही त्याचप्रमाणे चपाती अँड भाकरीज आर रोस्टेड. हे काय केलं जातं? रोस्ट केलं जातं. ओके. फर्स्ट इज आपण पहिल्यांदा काय बघितलं? बॉईल. सेकंड फ्राय. थर्ड स्टीम. अँड नेक्स्ट इज रोस्टेड. ओके. या 4 पद्धतीने अन्नपदार्थ आपल्या स्वयंपाकघरात बनत असतात. ओके. फूड स्टफ्स बिकम टेस्टियर अँड इझियर टू डायजेस्ट व्हेन प्रिपेअर बाय हिटिंग देम. फूड स्टफ्स म्हणजे अन्नपदार्थ टेस्टियर अँड इझियर टू डायजेस्ट. डायजेस्ट म्हणजे काय? पचवण्यासाठी. आपण जे खातो ते पचण्यासाठी. इझियर म्हणजे सोपे. कसे सोपे असतात? म्हणजे ते जेव्हा आपण त्याला हीट देतो, हीट देऊन जेव्हा ते बनवतो ते आपल्याला पचण्यासाठी सोपे जातात. असे कच्चे तांदूळ, कच्चा राईस आपण खाल्लं तर काय होईल? नुसते तांदूळ खाल्ले, नुसता गहू खाल्ला, नुसती बाजरी खाल्ली, नुसत्या डाळी खाल्ल्या तर काय होईल रे? पचेल का ते? नाही, आपल्याला त्रास होईल. हो की नाही? म्हणून त्याला उष्णता देऊन जर ते चांगलं शिजवलं, बनवलं तर ते आपल्याला पचण्यासाठी सोपं जाईल. आणि त्याचप्रमाणे टेस्टियर म्हणजे चवीला सुद्धा छान लागतं की आपण ते आवडीने खातो. ओके. अंडरस्टँड एव्हरीवन दिस स्टेप्स? ओके. नेक्स्ट, हार्ड वर्ड्स. फर्स्ट इज वूड, लाकूड. फ्राईंग, तळणे. बॉईल, उकडवणे. स्टीम, वाफवणे. रोस्ट, भाजणे. फूड स्टफ्स, अन्नपदार्थ. ओके. These hard words write in your notebook and learn it. Understand? Next, homework, fill in the blanks. To cook rice, we add water to the rice and dash dash it. Second, puris, pakoras are dash dash. Third, modaks and idlis are dash dash. Fourth, chapatis and bhakris are dash dash. Okay. This homework complete. Okay. Okay, next period in next part. Understand? Okay. Thank you.